हाय गाईस, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. आणि मी आता आहे पुण्यामध्ये चाललो आहे सरळ इथपर्यंत पुण्यामध्ये आलो मी. कॅटरिंगचा माल होता आणि तो सोडला आहे, दुसऱ्यांचा होता आणि मग आता चाललो आहे परत. सो मी बघू शकता रोड. येताना ब्लॉग नाही बनवला कारण बोललो जाताना ब्लॉग बनवूया आपण, आणि आता जाण्याचा ब्लॉग बघा तुम्ही. एन्जॉय करा ब्लॉग, आणि कसा ब्लॉग वाटतोय नक्की सांगा. आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला. लॉंग व्हिडिओ भेटेल, लॉंग टूर भेटेल, लॉंग ट्रिप भेटेल. तर आता मी कोणत्या तरी रोडला आहे आता, एक्झॅक्टली मला पण आठवत नाही. इथून राईट आहे आता. प्रॉपर पुण्याच्या आतमध्ये आहे मी, आणि इथून 3.5 तास लागेल पोचायला. आणि इथून 162 किलोमीटर आहे, 162 किलोमीटर आहे. आणि बघूया आता किती वेळ लागतो जाण्यासाठी. आता वाजले 4:56 आणि आता पटापट निघूया इकडून. पुण्याची ट्रॅफिक पार करूया आणि मग नंतर भेटूया. आता इथून ट्रॅफिक तर भेटणारच मजबूत. तर बघूया आता पुढे काय होत आहे. तुम्हाला दुसऱ्या व्ह्यूमध्ये भेटतो. तुम्ही बघू शकता ट्रॅफिक किती आहे. इथून पण गेलं असतं. हा बघा बस बघा किती आत हे चाललाय. हा तुम्हाला सगळ्यात जास्त व्ह्यू आवडतो ना. आता इथून पुढून जाऊन राईट आहे, सरळच आहे. इथून 3 तास 21 मिनिटं दाखवत आहे. आपल्याला पुढे जाऊन या रोडला भेटायचं आहे. हा सरळ पण दाखवतो आपल्याला. इथून जाऊन मग या साईडने रोड त्या मानाने खराबच आहे. आणि आज सिंगल रोड आहे आता. मी आता NH65 त्या हायवेला, आणि इथून राईट मारूया आपण. पण राईट नाही आहे इथे. आपण राईट मारू शकतो कारण वन वे हा. हो, राईट मारू शकतो. याला इकडचा रोड म्हणजे तर आता मी पुणे पास करतो, मग बाहेर भेटूया. आता काय हे तुम्हाला सिग्नल आणि हे तेच आहे, ट्रॅफिक असणार. तर भेटूया आता पुढे.
सिग्नल पास केल्यानंतर इकडे खूप आजूबाजूला सांभाळावं लागेल. इकडच्या तरी रिक्षा बरोबर ठीक आहे. मी पुणे पास करतो आणि मग आपण बोलूया पुढे काय. मी पुण्याच्या बाहेर पडलोय आता जस्ट. हे बघा हायवे जॉईंट होतोय आणि इथून 150 किलोमीटर आहे. 150 आणि 8 वाजून 15 मिनिटांनी पोचतंय असं दाखवत आहे. आणि डिझेल पण कमी आहे, डिझेल पण टाकायचं आहे. आणि पुण्यामध्ये एकाकडे पण हेल्मेट नाही, कोणाकडेच हेल्मेट नाही. सगळ्यांकडे आपलं बिना हेल्मेटचेच बाईक चालवतात आहे. मोजून 1-2 दिसतील, बाकी कोणच नाही. आणि असे असे त्यांच्यामुळे हे असे काय बोलणार आता. कुठून पण येतात, कसे पण येतात. आता आपण आपली ड्रायव्हिंग करूया. आता तुम्ही फक्त मजा करा, ब्लॉग एन्जॉय करा. आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आता किती जण असे की ब्लॉग बघतात पण सबस्क्राईब करत नाही. माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता डिझेल बघूया आपण वाकडच्या इथे टाकू. हा बघा भाई असं आहे, कसा पटकन आला तो, भीती वाटते. त्यांना तर एवढे हे नाही, पण आपल्याला दाखवले ना म्हणून आपण स्टॉप करायची, हळू करायची गाडी. तो येऊ ना येऊ. पुण्याला थंडीच आहे. किती 25 असेल, असा 25 डिग्री. पुण्याला मजबूत थंडी असते, काही बोला. कारण हिल टॉप आहे ना, म्हणून. पुणे जरा डोंगराच्या साईडवर, डोंगरावरती आहे ना, म्हणून मस्तपैकी हवा लागते. आणि मुंबई सगळ्यात खाली, म्हणून सदा कदा गरमच असतं तिकडे. MP 09 MP वरून आली आहे गाडी, काय माहिती आता. सिग्नल देऊया, गाडी बघूया आणि काढून घेऊया. तो पण नाही जाणार आणि आपल्याला, कारण त्याच्या पप्पाचा रोड आहे ना हा सगळा. बुलेट, हो हो हो. हळू चाललाय तर लेफ्ट साईडने चालवणार आहे बाबा. तू लय, गाडी मोठी आहे म्हणून तो राईट साईडने चालवणार. आता MH12
मार तो हॉर्न, मार हॉर्न मार. मारून काय तर असा उपयोग नाही. तो घुसलाच आहे. ओ भाई मेरा भाई जरा साइड हो जा, मेरे को साइड दे दे. आपण अशी राईटनी काढून घेऊया. आता रस्ता खाली भेटला, फक्त तिथपर्यंत. त्यानंतर चालूच आहे. मग किती बाईक आहे ना इकडे, जास्त करून बाईकच दिसतात बघ ना. कारण ऑफिस सुटायचा टाइम झालाय, 5:45 झालाय. आणि पुण्यामध्ये मी जास्तच बाईकला, मुली भरपूर गाडी चालवतात पुण्यामध्ये. ॲक्टिवा. आता मुंबईला पण असे भरपूर चालू झालंय. बघा ब्रिज, कोणता ब्रिज आता कुठे झालाय काहीच कळत नाही. आता वाकड येईल पुढे, तर मॉल बिल आहे. त्याचा पाठचा डिक्कीच्या खालचा पूर्ण गेलाय. काय ठोकलाय की घाव जपून ठेवला काय माहिती. तर आता भेटूया मेन हायवेला, मुंबई पुणे एक्सप्रेसवर. हा मी रस्ता पूर्ण कव्हर करतो. डिझेल पण टाकायचं आहे, डिझेलसाठी थांबूया आणि मग नंतर पुढे भेटूया आपण. आता वाकडच्या पुढे आणि चाय पितोय. इथून आता डिझेल टाकलं मी या साईडला, 90 रुपये लिटर आहे. आणि बसलं मग, आणि मग आता चहा बी पिऊया आणि मग निघूया. आणि संध्याकाळ व्हायला लागली आहे. आता बघूया त्या व्ह्यूमध्ये भेटतंय की नाही बघायला काय. तर मग आता भेटूया पुढे हायवेला, मुंबई पुणे एक्सप्रेस. मी आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आणि सरळच आहे. इथून 120 किलोमीटर असेल काहीतरी. आणि बघूया आता वाजले 6:30 वाजून गेले. बघूया आता किती वेळात पोचतोय. मी आता लोणावळा घाटामध्ये पोहोचलो आहे आणि इथून 80-90 किलोमीटर असेलच. आणि इथून आता सरळच आहे. घाट खाली जरा थांबूया, खाली जरा बघूया काय खायला आहे का. आणि नाहीतर मग सरळ निघूया आपण. आणि जाताना अटल सेतू ब्रिजनेच जाणार आहे फटाफट. आणि आता वाजले 7 वाजायला 10 मिनटं आहे. मी आता लोणावळ्याच्या खाली आहे, खोपोलीला आहे. आणि सरळच आहे, काय ट्रॅफिक नाही, काहीच नाही. एकदम मक्कन रोड आहे आणि काहीच गाड्या पण बरोबर चालल्या आहे. काय दाखवण्यासारखं नाही. आणि अंधार पण पडलाय बाजूला, म्हणून काय दाखवल्यासारखं नाही आहे. तर मग आता भेटूया पुढेच, पुढे काय इंटरेस्टिंग दाखवायला सारखं असेल तिकडे. मी आता पनवेलला पोचेल. पुणे मुंबई एक्सप्रेसवे सोडला मी आणि आता सरळ चाललं. इथून सरळ अटल सेतू लागेल आणि अटल सेतूवरून लवकर पोहोचेल. कारण वाशीवरून गेलो तर लांब पडेल आणि लवकर पण नाही पोहोचणार, जास्त वेळ लागेल. तर आता भेटू अटल सेतूवर. मी आता अटल सेतू ब्रिजवर आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. आता रात्रीचं काही दिसत नाही तसं, पण पूर्ण पाणी या साईडला, लेफ्ट साईडला. आता इथून असेल 30-40 किलोमीटर आणि गाडी बघू शकता किती भारी आहे यार, एक नंबर.
सगळ्यात जुनी गाडी BMW ची आहे. आता इथून अर्धा पाऊण 1 तासात पोहोचू आपण घरी. 8:30 वाजले आता. बघूया आता किती वेळात पोहोचतोय. काय ट्रॅफिक तर कुठे काय नव्हती, एकदम प्लेन रोड होता, मस्त मक्खन. आणि काय नाही, प्रॉपर आलो एकदम. काय घडतच नाही माझ्यामुळं, कायच नाही. साधा सिंपल ब्लॉग आहे आणि छोटाच होईल हा पण ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा माझ्या चॅनलला. आता मी सिग्नलला थांबलो आहे, सिग्नल चालू आहे तिकडे. आणि आता अटल सेतू ब्रिजवरून खाली आलो. इथं सरळ गेलं तर रे रोडवरून बायकाळवरून मग 7 रस्ता मग तारदेव येईल. मग तिकडेच आपलं घर आहे. तर भेटूया आता पुढे. मी आलो आता बायकाळ्याला, इथून 7 रस्ता मग घरी पोहोचेल मी. तर हा पण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बघूया आता कधी ट्रिप भेटते. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.